Dear student, today we will see chemical properties of ethonic acid. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इथॉनिक ॲसिड कंटेन कार्बोक्सिलिक ॲसिड ॲज इट्स फंक्शनल ग्रुप. आपल्याला माहिती आहे की इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिडमध्ये COOH हा असणारा जो काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप इथॉनिक ॲसिड जो आहे तर ते इथॉनिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी असतो. द केमिकल रिॲक्शन ऑफ इथॉनिक ॲसिड्स आर मेनली ड्यू टू धिस फंक्शनल ग्रुप. आणि म्हणून इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडमध्ये असणारा जो काही COOH हा जो काही ग्रुप जो आहे तर त्या ग्रुपमुळं म्हणजे हा जो काही क्रियात्मक अशा प्रकारचा असणारा जो काही गट जो आहे तर त्या गटामुळे रासायनिक असणारी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी काय नसते, घडून येताना दिसते. आणि म्हणून आपल्याला रिॲक्शन विथ बेस त्या ठिकाणी पाहिजे की असणारं जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडची रिॲक्शन विथ बेस आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. कसं आहे रिॲक्शन विथ बेस असणारं जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडची असणारं जे काही स्ट्रॉंग बेस पुढे दिलेले पहा हे रिॲक्शन विथ स्ट्रॉंग बेस. जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्याचीच पुन्हा आपल्या सांगितले की रिॲक्शन विथ स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र अशा प्रकारचे असणारे जे काही आम्लारी जे आहे तर त्या तीव्र आम्लारीबरोबर इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिडची रासायनिक अभिक्रिया की इथॉनिक ॲसिड गिव्स न्यूट्रलायझेशन रिॲक्शन विथ ए स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म साल्ट अँड वॉटर. या ठिकाणी इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडची सोडियम हायड्रॉक्साईड हे जे काय असणार ते काही तीव्र अशा प्रकारची जी काही आम्लारी जी आहे तर त्या आम्लारीबरोबर उदासीनीकरण अभिक्रिया जी आहे तर ती उदासीनीकरण अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आता कशा पद्धतीची रिॲक्शन्स त्या ठिकाणी होते तर या ठिकाणी आपल्याला सांगितले इथॉनिक ॲसिड. आता इथॉनिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती CH3 सिंगल बॉन्ड COOH हे आहे इथॉनिक ॲसिड. याला नुसतं आपण त्या ठिकाणी ॲसिड म्हटलेले. आता ही जी काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडची काय करायची आपल्याला बेस स्ट्रॉंग अशा प्रकारचे बेस आहे. या ठिकाणी बेस आहे तर याच्यापासून आपल्याला असणारे जे काही क्षार त्या ठिकाणी मिळताना दिसते आणि ते असणारे जे काही क्षार जे आहे तर ते आहे CH3 सिंगल बॉन्ड COONA. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे साल्ट जे आहे तर ते साल्ट त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला असणारे जे काही वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे पहा या ठिकाणी असणारे जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्याला त्या ठिकाणी साल्ट आणि वॉटर त्या ठिकाणी मिळताना दिसते. The IUPAC name of the salt formed here is sodium ethonate. या ठिकाणी हे जे काही साल्ट त्या ठिकाणी तयार होताना दिसते तर याचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला सांगितले सोडियम इथॉनेट. याचं नाव आहे सोडियम इथॉनेट. अशा प्रकारचं त्याचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी आहे सोडियम इथॉनेट. अशा प्रकारचं त्याचं IUPAC असणारं जे काही नाव जे आहे तर ते नाव आहे. व्हाईल इट्स कॉमन नेम इज सोडियम ॲसिटेट. तर याचं असणारं जे काही सामान्य नाम जे आहे तर ते सामान्य नाम आपल्याला सांगितले सोडियम ॲसिटेट त्या ठिकाणी. यू हॅव लर्न्ड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ॲसिटिक ॲसिड इज ए वीक ॲसिड. यात 9वीमध्ये आपण पाहिले की असणारं जे काही ॲसिटिक ॲसिड जे आहे तर हे वीक अशा प्रकारचं ॲसिड जे आहे तर ते ॲसिड त्या ठिकाणी आहे. विल द साल्ट सोडियम ॲसिटेट बी न्यूट्रल. आणि म्हणून या ठिकाणी सोडियम ॲसिटेट जे आहे
सॉरी या ठिकाणी मी काय लिहिलेले की सोडियम इथोनेट पुढे. तर या ठिकाणी असणारे जे काही सोडियम ॲसिटेट जे आहे, हे जे काही सोडियम ॲसिटेट जे आहे, तर त्या सोडियम ॲसिटेटचं असणारं जे काही द्रावण जे आहे, तर ते द्रावण त्या ठिकाणी न्यूट्रल जे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे जे काही सोडियम ॲसिटेटचं असणारं जे काही द्रावण जे आहे, तर ते द्रावण त्या ठिकाणी उदासीन आहे का, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. नेक्स्ट, रिॲक्शन विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. पुढे आपल्याला त्या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड जे आहे, तर ते ॲसिटिक ॲसिडची कार्बोनेट आणि बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया करायची, ज्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी कृती त्या ठिकाणी दिलेली, ट्राय दिस करून पाहिजे. बघायला सांगितले की ॲपरेटस बिग टेस्ट ट्यूब, अशा प्रकारची मोठी अशा प्रकारची परीक्षा नळी, त्याच्यानंतर अशी छोटी स्मॉल टेस्ट ट्यूब आहे, त्याच्यानंतर बेंट गॅस डिलिव्हरी ट्यूब, अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेले की वाकडी अशा प्रकारची असणारी काही वायू आहेत नलिका त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रबर कॉर्क आहे, या ठिकाणी थिसेल फनेल जे आहे, तर ते थिसेल फनेल त्या ठिकाणी आहे, आणि स्टँड जे आहे, तर ते स्टँड त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये असणारे ते काही केमिकल्स जे आहेत, तर ते केमिकल्स आपल्याला त्या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं सोडियम कार्बोनेट पावडर आणि फ्रेशली प्रिपेअर्ड असणारे काही लाईम वॉटर जे आहे, तर ते लाईम वॉटर त्या ठिकाणी घ्यायची. पाहताय प्रोसिजर काय सांगितली की अरेंज द ॲपरेटस ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला काही करायची, साहित्य जे आहे, तर त्या साहित्याची असणारी काही जुळणी जी आहे, तर ती जुळणी त्या ठिकाणी करायची. प्लेस सोडियम कार्बोनेट पावडर इन द बिग टेस्ट. मोठी अशा प्रकारची असणारी काही परीक्षा नळी जी आहे, तर त्या परीक्षा नळीमध्ये काय घेतलेलं पण सोडियम कार्बोनेट जे आहे, तर त्या सोडियम कार्बोनेटची असणारी काही पावडर जी आहे, तर ती पावडर आपण त्या ठिकाणी घेतली. त्याच्यानंतर पुढे पोर 10 ml ॲसिटिक ॲसिड थ्रू द थिसल फनेल. हे जे काही थिसल फनेल जे आहे, तर त्या थिसल फनेलच्या साहाय्याने काय करायचे, ही जी काही टेस्ट ट्यूब जे आहे, तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲसिटिक ॲसिड जे आहे, तर ते 10 ml त्याच्यामध्ये काय करायचे, ओतायचे. ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग प्लेस इन द टू टेस्ट ट्यूब. आणि हे जे काही दोन्ही असणारे काही टेस्ट ट्यूब जे आहे, तर त्या दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये होणारा जो काही बदल जो आहे, तर त्या बदलांचं परीक्षा नळीमध्ये असणारे काही बदल जे आहेत, तर त्या बदलांचं निरीक्षण आपलं त्या ठिकाणी सांगितलं. आता काय, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की विच गॅस डज कम आउट ॲज एफ्लुएन्सेस इन द बिग टेस्ट ट्यूब. सोडियम कार्बोनेट आहे, त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड जे आहे, तर त्या ॲसिटिक ॲसिड आपण त्याच्यामध्ये जर टाकलं, तर मोठी असणारी जे काही परीक्षा नळी जे आहे, तर त्या मोठ्या परीक्षा नळीतून फसफसून येणारा जो काही वायू जो आहे, तर तो वायू त्या ठिकाणी कोणता असतो, तर ते एफ्लुएन्सेस असणारा जो काही वायू जो आहे, तर तो वायू असणारा त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी असणार येते. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल द कार्बन डायऑक्साईड गॅस कम्स आउट ॲज द एफ्लुएन्सेस इन द बिग टेस्ट ट्यूब. मोठी असणारी जी काही परीक्षा नळी जी आहे, तर त्याच्यामधून फसफसून बाहेर येणार जो काही वायू जो आहे, तर वायू त्या ठिकाणी असणारे कार्बन डायऑक्साईड. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेले की व्हाय आर बबल्स सीन इन द स्मॉल टेस्ट ट्यूब. हिची काय असणारी काही परीक्षा नळी जी आहे, तर त्या परीक्षा नळीमध्ये छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही एअर बबल्स जे आहेत, तर ते एअर बबल्स म्हणजे लहान परीक्षा नळी जी आहे, तर त्या लहान परीक्षा नळीतील चुन्याची असणारी जी काही निवळी जी आहे, तर त्या चुन्याच्या निवळीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लहान अशा प्रकारचे असणारे जे काही बुडबुडे जे आहेत, तर ते बुडबुडे त्या ठिकाणी का आढळून येतात. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय होता दिसते, द बबल्स सीन इन द स्मॉल टेस्ट ट्यूब इज ड्यू टू द CO2 विच इज फॉर्मड इन द रिॲक्शन ऑफ द सोडियम कार्बोनेट अँड ॲसिटिक ॲसिड. तर ते बुडबुडे काय येतात, तर परीक्षा नळी जी आहे, तर त्या परीक्षा नळीमध्ये असणारे जे काही सोडियम कार्बोनेट, थिसल फनेल जे आहे, तर त्या थिसल फनेलमधून टाकलेलं ॲसिटिक ॲसिड, या दोघांची रासायनिक अभिक्रिया होताना दिसते. दोघांची रासायनिक अभिक्रिया होऊन CO2 गॅस जो आहे, तर तो CO2 गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि ह्याचे असणारे जे काही बुडबुडे जे आहेत, तर ते बुडबुडे या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसते की असणारे जे काही बबल्स जे आहेत, बुडबुडे जे आहेत, तर ते बुडबुडे आपल्याला त्या ठिकाणी ही जी काही स्मॉल टेस्ट ट्यूब जे आहे, तर त्या स्मॉल टेस्ट ट्यूबमध्ये दिसून येताना दिसतात. थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारलंय पहा, व्हॉट इज द कलर चेंज
इन द लाईम वॉटर राईट द रिलेटेड इक्वेशन. म्हणजे चुन्याच्या निवडी ज्या आहेत तर त्या चुन्याच्या निवडीच्या रंगात काय बदल होतो आणि त्याच्याशी संबंधित असणारी काय अभिक्रिया ज्या आहेत तर ती अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी लिहायला सांगितली. पण आता सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की लाईम वॉटर जे आहे हे लाईम वॉटर काय सांगितलं आपल्याला, टर्न्स मिल्की. चुन्याची निवडी जी आहे तर ती चुन्याची निवडी काय होता नसते, पांढरकी होता नसते, पांढरी त्या ठिकाणी होता नसते. आणि याच्याशी संबंधित असणारे जे काही केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. तर चुन्याची निवडी म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर, याच्यामध्ये काय असणार आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी असणार. ही लाईम वॉटर त्या ठिकाणी आहे आपलं चुन्याची निवडी आहे. तर जी काही चुन्याची निवडी जी आहे तर त्याच्यामधून काय करायचं आपल्याला, कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस काय करायचा आहे, पास करायचा आहे. आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जर त्या ठिकाणी जर पास जर केला तर आपल्या लक्षात येत नसते की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी तयार होत नसते. त्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. आणि कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी तयार होऊन आपल्याला वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होत नसते. म्हणजे पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी काय होत नसते, तयार होत नसते. म्हणजे अशा पद्धतीची असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी तयार होताना दिसते. पुढे पेज नंबर 129 वर की इन दिस ऍक्टिव्हिटी इथॉनिक ऍसिड रिॲक्ट विथ बेसिक साल्ट नेमली सोडियम कार्बोनेट टू फॉर्म साल्ट. नेम सोडियम इथॉनेट वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. मागची असणारी ती काही ऍक्टिव्हिटी जी आहे मागच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलंय की सर्वसाधारणपणे सोडियम इथॉनेट जे आहे तर ते सोडियम इथॉनेट त्या ठिकाणी तयार होत असते. CH3 सिंगल बॉन्ड COON. जी काही सोडियम इथॉनेट त्या ठिकाणी तयार होत नसते. आणि या सोडियम इथॉनेट जे आहे तर त्या सोडियम इथॉनेटच्या आता काय करायचं आपल्याला, सोडियम बायकार्बोनेट जे आहे तर त्या सोडियम बायकार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया करायची. Na2CO3 या ठिकाणी बायकार्बोनेट जे आहे तर ते सोडियम बायकार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया काय करायची आपल्याला या ठिकाणी करायची. ही ॲक्वेस अशा प्रकारचं सोल्युशन त्या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी लिहिताना चूक होते. आपल्याला सोडियम काय पाहिजे या ठिकाणी इथॉनिक ऍसिड पाहिजे COOH. अशी अभिक्रिया त्या ठिकाणी झाली तर आपल्याला काय तयार होता नसते की सोडियम इथॉनेट त्या ठिकाणी तयार होता नसते की CH3 सिंगल बॉन्ड COONA त्या ठिकाणी तयार होता नसते. म्हणजे सोडियम इथॉनेट त्या ठिकाणी तयार होता नसते. त्याचबरोबर वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होईल. आणि अजून एक प्रॉडक्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नसते की कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होता नसते, तयार होता नसते. तर दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती दिलेली रिॲक्शन फक्त आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी या ठिकाणी मी ट्वाईस त्या ठिकाणी घेताना दिसते. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याची काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन त्या ठिकाणी बॅलन्सिंग त्या ठिकाणी होत असते. म्हणजे इथे आपल्या लक्षात येत नसते की इथॉनिक ऍसिड जे आहे तर त्या इथॉनिक ऍसिडची बेसिक साल्ट या ठिकाणी कोणतं घेतलेलं कोणी, सोडियम कार्बोनेट जे आहे तर त्या सोडियम कार्बोनेट बरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी क्षार जे आहे तर ते क्षार त्या ठिकाणी तयार होत नसतात, पाणी तयार होत नसते. आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होतो. द कार्बन डायऑक्साईड गॅस of the effluences passes through the gas delivery tube and react with the lime water in the small test tube. या ठिकाणी तयार झालेला जो काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस म्हणजे फसफसून जोरानं बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तर तो काय आपण तो जे काही वायू वाहकनलिका जे आहे तर त्या वायू वाहकनलिकेतून येऊन लहान परीक्षा नळीमध्ये असणारी जी काही चुन्याची निवडी जी आहे तर त्या चुन्याच्या निवडीबरोबर अभिक्रिया त्या ठिकाणी पावताना दिसतो. आणि पुढे आपल्या लक्षात येत असते की लाईम वॉटर टर्न्स मिल्की.
आणि याच्यामुळे चुन्याची निवडी जी आहे तर ती दुधाळ त्या ठिकाणी होताना दिसते. लाईम वॉटर टर्न्स मिल्की इज द टेस्ट ऑफ द कार्बन डायऑक्साईड गॅस. ही चुन्याची निवडी त्या ठिकाणी पांढरी होणे, दुधाळ होणे ही कार्बन डायऑक्साईड वायूची त्या ठिकाणी परीक्षा जी आहे तर ती परीक्षा त्या ठिकाणी. इफ sodium carbonate is used instead of the sodium carbonate in the above activity, similar observations are observed. जी काही वरील कृती जी आहे तर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट, तर त्या सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी काय करायचं आपल्याला सोडियम बायकार्बोनेट त्या ठिकाणी वापरायचे. आणि असं वापरलं तर अशाच पद्धतीचे असतं त्याची काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी रिॲक्शन आपल्याला लिहायची की असणार जे काही ॲसिटिक ॲसिड त्या ठिकाणी आहे CH3COOH ॲक्वेस स्टेटमध्ये आहे. आणि आपल्याला काय करायचे कार्बोनेटच्या ऐवजी बायकार्बोनेट त्या ठिकाणी घ्यायचे NaHCO3 त्या ठिकाणी घ्यायचे. सिमिलर रिॲक्शन्स त्या ठिकाणी असणार आहे. सिमिलर रिॲक्शन म्हणजे काय आता नसते की CH3 -COO त्याच्यानंतर काय आता नसते वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होईल. आणि असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी काय होतं तयार होतं. म्हणजे सेम रिॲक्शन जे आहे तर ते सेम रिॲक्शन त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे की एक्सप्लेन विथ रिॲक्शन व्हाय डज द लाईम वॉटर टर्न्स मिल्की इन द अबव ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी असणारी जी काही रिॲक्शन जी आहे तर या रिॲक्शनमध्ये चुन्याची निवडी जी आहे तर ती चुन्याची निवडी दुधाळ का होते ते अभिक्रिया लिहून आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायला सांगितलं. आता काय काय होताना दिसते की इन द रिॲक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड काय होताना दिसते इन द reaction of acetic acid with sodium carbonate, carbon dioxide gas is evolved which turns lime water milky, resulting in the formation of the insoluble calcium carbonate. याची काही ॲसिटिक ॲसिड जे आहे तर त्याची त्या ठिकाणी कार्बोनेट जे आहे तर त्या कार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया होताना असते. CO2 वायू त्या ठिकाणी तयार होताना असतो. हा CO2 वायू काय होताना असतो याची काही चुन्याची निवडी जी आहे तर त्या चुन्याच्या निवडीबरोबर त्याची अभिक्रिया होताना दिसते. आणि अविद्राव्य अशा प्रकारचे कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते कॅल्शियम कार्बोनेटचे कण जे आहे तर ते कण त्या ठिकाणी तयार होताना दिसतात येते. आणि आता हे जे काही कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते कॅल्शियम कार्बोनेटचे कण म्हणजे याच्यामधलं असणार काही कार्बन डायऑक्साईड थोडक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जी काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनमध्ये तयार होणार काही कार्बन डायऑक्साईड गॅस. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की चुन्याची निवडी. चुन्याची निवडी की आपल्याला माहिती की कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी असणार आहे. ही आपल्याला ॲक्वेस स्टेटमध्ये असणार आहे. अशी दोघांची असणार की काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नसते. आणि आपल्या लक्षात येत नसते की कॅल्शियम कार्बोनेट कसं सांगितलंय इनसोल्युबल अविद्राव्य अशा प्रकारचं कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी तयार होत नसते. आणि असणार जे काही वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होताना दिसते. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे एक्सप्लेन द रिॲक्शन दॅट विल टेक्स प्लेस व्हेन द पीसेस ऑफ सोडियम मेटल इज ड्रॉप इन द इथॉनिक ॲसिड. जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडमध्ये सोडियम धातूचा तुकडा टाकला तर कोणती अभिक्रिया त्या ठिकाणी होईल. आता आपल्याला सहज लक्षात येत नसते की असणार जे काही इथॉनिक ॲसिड जे आहे तर त्या इथॉनिक ॲसिडमध्ये पहा काय सांगितलेलं आहे की व्हेन ए पीस ऑफ सोडियम मेटल इज ड्रॉप इन द इथॉनिक ॲसिड सोडियम ॲसिटेट अँड हायड्रोजन गॅस इज फॉर्म्ड. आता या ठिकाणी अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की इथॉनिक ॲसिड जे आहे तर ते इथॉनिक ॲसिड CH3-COOH इथॉनिक ॲसिड त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि ह्या इथॉनिक ॲसिडमध्ये काय करायचं आपल्याला सोडियम असणारा जो काही मेटल जो आहे हा सोडियम मेटल काय करायचं तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आपल्या लक्षात येत नसते की CH3 सिंगल बॉन्ड COONA सोडियम इथॉनेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि त्याचबरोबर असणारा तो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस काय होताना दिसते बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतो.
येते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे का, काय सांगितलेले, 2 टेस्ट ट्यूब contain 2 colorless liquid, ethanol and acetic acid. Explain by writing reaction which chemical test would you perform to tell which substance is present in the test tube. त्याचे काही 2 परीक्षा नळे जे आहेत तर त्या 2 परीक्षा नळीमध्ये 2 रंगहीन द्रव त्या ठिकाणी असून त्याच्यामध्ये एकामध्ये इथेनॉल तर दुसऱ्यामध्ये इथॉनिक ऍसिड आहे. आता कोणत्या परीक्षा नळीमध्ये कोणता पदार्थ आहे हे ठरवण्यासाठी कोणती रासायनिक परीक्षा त्या ठिकाणी कराल ते आपल्याला अभिक्रिया लिहून काय करायचे, स्पष्ट त्या ठिकाणी करायला सांगितले. पुढे 2 परीक्षा नळी आहेत, एकामध्ये इथेनॉल आहे तर दुसऱ्यामध्ये इथॉनिक ऍसिड आहे. आणि कोणत्या परीक्षा नळीमध्ये कोणता पदार्थ आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला रासायनिक परीक्षा कराल, कोणती रासायनिक परीक्षा कराल हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की इथेनॉल डज नॉट रिॲक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट व्हाईल इथॉनिक ऍसिड रिॲक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट टू फॉर्म द कार्बन डायऑक्साईड गॅस. इथेनॉल जो आहे तर त्या इथेनॉलची सोडियम बायकार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. परंतु इथॉनिक ऍसिड जे आहे तर त्या इथॉनिक ऍसिडची मात्र सोडियम बायकार्बोनेट जे आहे तर त्याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ते रासायनिक अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होतो. आणि म्हणून रासायनिक अभिक्रिया आपण लिहिता येईल की इथॉनिक ऍसिड CH3 सिंगल बॉन्ड COOH इथॉनिक ऍसिड आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. इथॉनिक ऍसिड, या इथॉनिक ऍसिडची सोडियम बायकार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया करायची NaHCO3. जी सोडियम बायकार्बोनेट जे आहे तर याच्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर केली तर आपल्या लक्षात येत नसते CH3 सिंगल बॉन्ड COO Na त्या ठिकाणी तयार होता नसते. आणि आपल्या लक्षात येत नसते की वॉटर त्या ठिकाणी तयार होता नसते. आणि असणारा काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस काय होतो नसते तर या ठिकाणी तयार होतो नसते. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.